Hi friends, welcome to all of you and have a nice day. Friends, in today's session, we have to start a new chapter of Standard 10, that is the carbon compounds. Before that, we have to review some things we studied that in the previous standard. कार्बन कंपाऊंडला सुरुवात करण्यापूर्वी इयत्ता 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण कार्बनच्या संदर्भात जी बेसिक इन्फॉर्मेशन घेतली आहे तिला जस्ट रिव्ह्यू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, कार्बनचा सिंबल आहे C, ॲटॉमिक नंबर आहे 6, त्याचा मास नंबर आहे 12 आणि कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 6 ॲटॉमिक नंबर असल्यामुळे फर्स्ट सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन, सेकंड मध्ये 4 म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2 4 आणि ऑब्वियसली लास्ट सेल मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे व्हॅलेन्सी असते. सो कार्बनची व्हॅलेन्सी झाली 4 अँड कार्बन इज नॉन मेटॅलिक एलिमेंट. असं आपण कार्बनच्या संदर्भात माहिती घेतलेली आहे, स्टडी केलेला आहे. फ्रेंड्स, इन प्रीवियस स्टँडर्ड वी स्टडी दॅट देयर आर टू टाइप्स ऑफ कंपाउंड, ऑर्गेनिक कंपाउंड अँड इनऑर्गेनिक कंपाउंड. Lots of compound in our daily life, that is the fibers, foodstuffs, plastics, and many of the compounds like carbohydrates, protein, fats are consisting carbon as main constituent. Hence, we call them as a carbon compound. And the compounds which are obtained from the sea, mines, are called as inorganic compound. विद्यार्थी मित्रांनो, जनरली आपण जे कंपाऊंड आपल्याला प्लांट्स अँड ॲनिमल्स पासून मिळतात ते कार्बन कंपाऊंड असतात आणि समुद्र किंवा खाणीतून मिळणारे जे कंपाऊंड असतात ते इनऑर्गॅनिक कंपाऊंड असतात असं आपण म्हणतो. इनिशियली ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे द कंपाऊंड विच आर ऑब्टेन फ्रॉम ऑर्गॅनिझम, अशी ऑर्गॅनिक कंपाऊंडची सुरुवातीला डेफिनेशन होती. परंतु जेव्हापासून काही ऑर्गॅनिक कंपाऊंड हे इनऑर्गॅनिक पासून सिंथेसाइज झाले त्यावेळेस ऑर्गॅनिक कंपाऊंडची डेफिनेशन चेंज झाली. फॉर एक्झाम्पल, युरिया जो आहे याचं सिंथेसिस झालं लॅबोरेटरीमध्ये, ज्याच्यामध्ये कार्बन हा एलिमेंट येतो त्याच्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये, मग तो कार्बन कंपाऊंड मध्ये आला. परंतु यामध्ये असं होतं, लक्षात घ्या, कार्बन कंपाऊंडची आता करंट डेफिनेशन अशी आहे की द कंपाऊंड्स विच आर कंटेनिंग कार्बन ॲज अ कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आर कॉल्ड कार्बन कंपाऊंड. काही कंपाऊंड्स मध्ये अलॉंग विथ कार्बन हायड्रोजन पण असतो, त्याला आपण हायड्रोकार्बन कंपाऊंड्स असं म्हणतो. आणि आताच्या कंडिशन्सला सर्व कंपाऊंड्सला ज्यांच्यामध्ये कार्बन आहे त्याला आपण कार्बन कंपाऊंड म्हणू शकतो का, हे अभ्यासणं महत्वाचं आहे. सो फ्रेंड्स, कोणते एक्सेप्शनल केसेस आहेत की ज्यांच्यामध्ये कार्बन असून सुद्धा आपण त्यांना कार्बन कंपाऊंड म्हणत नाही किंवा ते कार्बन कंपाऊंड असत नाही, त्याच्या संदर्भात पण आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. सो फ्रेंड्स, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन द पॉइंट व्हॉट आर द कार्बन कंपाऊंड्स अँड विच आर नॉट. फ्रेंड्स, द एक्झाम्पल्स ऑफ कार्बोहायड्रेट्स, proteins, fats, fuels, many of the food stuff are the examples of carbon compound. But the compounds carbon dioxide, carbon monoxide, carbicides, carbonate and bicarbonate salts, are the examples of inorganic compounds of carbon. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपण
आत्ताच अभ्यासलं की कार्बन कंपाऊंड्स मध्ये मोस्टली कार्बन हा एलिमेंट असतो, परंतु काही एक्सेप्शनल केसेस आहेत की ज्याच्यात कार्बन हा एलिमेंट असून सुद्धा ते कार्बन कंपाऊंड नसतात. ते कोणते तर लक्षात घ्या. द कंपाऊंड्स कार्बन डायऑक्साइड, carbon monoxide, carbide salt, carbonate and bicarbonate salts are the examples of inorganic salts of carbon. तर हे कार्बन कंपाऊंड नाही आहेत, कार्बनचे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये घटक मोडतात. एवढी गोष्ट आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. सो फ्रेंड्स, आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, ज्याच्यामध्ये आपल्याला कार्बन कंपाऊंड्स मधील बॉन्ड्स कसे असतात त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घ्यायची. प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये आपण इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे असतात म्हणजे आयोनिक बॉन्ड जे आहेत यांच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घेतली आहे की ज्या कंपाऊंड्स मध्ये आयोनिक बॉन्ड असतात आणि ते कंपाऊंड आपण आयोनिक कंपाऊंड म्हणत असतो. आत्ताच्या या टॉपिक मध्ये कार्बन कंपाऊंड्स मधील आपल्याला कोव्हॅलेंट बॉन्ड्सच्या संदर्भात इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. व्हॉट इज द कोव्हॅलेंट बॉन्ड, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड्स अँड व्हॉट आर द एक्झाम्पल्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड. Now we have studied here about the bonds in carbon compounds. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या अध्यायामध्ये अभ्यासलं आयोनिक कंपाऊंड्स आणि आयोनिक बॉन्ड. The bond formed by loss or gain of electrons are called ionic bond and the compound containing ionic bond are called ionic compounds. आपण मागच्या अध्यायात स्टडी केलं की सोडियम जो आहे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 281 आणि क्लोरीन जो आहे त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 287. आता या ठिकाणी सोडियम जो आहे तो हा लास्ट ऑर्बिट मध्ये असणारा 1 इलेक्ट्रॉन जो असतो तो लूज करतो आणि क्लोरीन या सोडियम पासून मिळणारा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो गेन करतो. त्यामुळे आयन्स या ठिकाणी फॉर्म होतात. Na+ आयन तयार होतो बाय लूजिंग 1 इलेक्ट्रॉन. याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 28 आणि क्लोरीनचं या ठिकाणी क्लोराइड आयन मध्ये कन्वर्शन होतं म्हणजे Cl- बाय गेनिंग 1 इलेक्ट्रॉन. त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होतं 288 आणि Na+ आणि Cl- यांच्यामध्ये बॉन्डिंग होतं बाय लूज अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हा जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो आणि या कंपाऊंडला आयोनिक कंपाऊंड असं म्हणतो. याचा अभ्यास आपण मागच्या अध्यायात केला आहे म्हणजे स्टँडर्ड 9th ला केलेला आहे. सो आपल्याला आता या ठिकाणी बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड स्टडी करायचे आहेत. बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड्स आर मोस्टली covalent, means carbon compounds are mostly covalent compounds, that is they contain a covalent bond. कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो किंवा कोव्हॅलेंट बॉन्डच्या प्रॉपर्टीज काय असतात याच्या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, मोस्टली जे कार्बन कंपाऊंड असतात, कार्बन कंपाऊंड्स आर कोव्हॅलेंट कंपाऊंड. कार्बन कंपाऊंड्स आर कोव्हॅलेंट कंपाऊंड. ओके, तर कार्बन कंपाऊंड कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात असं आपण या ठिकाणी म्हटलं. कोव्हॅलेंट कंपाऊंड असतात म्हणजे नेमकं काय असतं लक्षात घ्या. कार्बन कंपाऊंड्सचा जर तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला लक्षात येईल की जनरली all the carbon compounds have their melting point less than 300 degree Celsius. म्हणजे कोव्हॅलेंट कंपाऊंड्सच्या बाबतीत, कोव्हॅलेंट बॉन्ड्सच्या बाबतीत तुम्हाला लक्षात येईल की कोव्हॅलेंट कंपाऊंड have low melting point and boiling point. Covalent compounds have low melting point and boiling point as compared to ionic compound, melting and boiling point. ओके, दुसरी गोष्ट अशी आहे, मॉल्टन स्टेट मध्ये जर आपण आयोनिक कंपाऊंड मधून इलेक्ट्रिक करंट पास आउट केलं तर त्याचे आयन्स फॉर्म होतात आणि ते मॉल्टन स्टेट मध्ये असणारा कंपाऊंड हे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतं. परंतु कोव्हॅलेंट कंपाऊंड जे असतात ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. कोव्हॅलेंट कंपाऊंड्स आर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. याचा आपण स्टडी केलाय मागच्या वर्षी. शुगर सोल्युशन आणि ग्लुकोज जे असतं या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास आउट होत नाही. युरिया असेल, ग्लुकोज असेल, यांच्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास आउट होत नाही, ते इलेक्ट्रिक करंट कंडक्ट करत नाही, म्हणजेच ते बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असं आपण या ठिकाणी म्हणतो. दुसरी गोष्ट अशी की मॉल्टन स्टेट मध्ये त्याच्यामध्ये चार्जेस फॉर्म होत नाही. जसं आयोनिक कंपाऊंड मध्ये मॉल्टन स्टेट म्हणजे डिझॉल्व्ह केलं त्याला
की तिथे प्लस आणि मायनस आयन्स फॉर्म होतात, म्हणजे कटायन्स आणि अनायन्स फॉर्म होतात, कारण लूज अँड गेनने ते बॉन्ड तो आयनिक बॉन्ड फॉर्म झालेला असतो. परंतु कोव्हॅलेंट बॉन्ड हा बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म झालेला असतो. कोव्हॅलेंट बॉन्ड इज फॉर्म बाय शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची भागीदारी असते. बॉन्ड ब्रेक होताना कोणत्याही प्रकारचे चार्जेस फॉर्म होत नाही, म्हणजे पॉझिटिव्ह आयन किंवा निगेटिव्ह आयन कटायन अनायन फॉर्म होत नाही जेव्हा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक होतो तेव्हा किंवा फॉर्म होतो तेव्हा सुद्धा. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्हाला कोव्हॅलेंट बॉन्ड्सच्या प्रॉपर्टीज मी या ठिकाणी एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि हे कोव्हॅलेंट बॉन्ड कार्बन कंपाऊंड मध्ये असतात, म्हणजे बॉन्ड्स इन कार्बन कंपाऊंड हे कोव्हॅलेंट बॉन्ड असतात, हे आपल्याला लक्षात येईल. ते आयोनिक बॉन्ड नसतात. अँड व्हाय कार्बन फॉर्म्स अ कोव्हॅलेंट कंपाऊंड याच्या संदर्भात आपण अजून डिटेल स्टडी करणार आहोत, ते आपण पुढच्या तासाला अभ्यासणार आहोत. सो कोव्हॅलेंट बॉन्ड इन कार्बन कंपाऊंड्स आणि कोव्हॅलेंट बॉन्ड्सचे जे प्रकार आहेत, अजून सिंगल कोव्हॅलेंट बॉन्ड, डबल कोव्हॅलेंट बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड यांच्या संदर्भात आपण नक्की माहिती घेणार आहोत, परंतु ते पुढच्या सेशनला. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि तुम्ही ते पाहू शकणार. फ्रेंड्स, आजचं लेक्चर तुम्हाला नक्की आवडलं असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.